पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भाविकांच्या श्रद्धेची कशी चेष्टामस्करी करते याचं ज्वलंत उदाहरण आता आपण आज दाखवणार आहोत। आपण बघू शकतो की विठ्ठलाच्या दर्शनाकरता दररोज 50 ते 60 हजार भाविक तर पंढरपूरमध्ये येत असतात। आलेले प्रत्येक भाविका विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला एक तुळशीचा हार असेल, वेगवेगळ्या फुलांचा हार असेल, हा हार देवाला अर्पण करत असतात। मात्र पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तर भाविकांच्या श्रद्धेशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय। जे काही दिवसभरामध्ये रोज जवळपास 2 टन हारांचे निर्मले तयार होत असतात। या हाराच्या हाराच्या निर्मितीपासून उपपदार्थ तयार करणं अपेक्षित असताना मंदिर समिती जर आपण बघितलं तर अगदी ह्या कचरा डेपोमध्ये त्या हाराची खरं तर विल्हेवाट लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मंदिर समितीनं प्रॉपर या हाराला खरं तर उदबत्ती बनवणे असेल किंवा त्याच पद्धतीनं लेदर बनवणे असेल, वेगवेगळे पदार्थ तर याच्यापासून तयार करायला अपेक्षित होतं। मात्र मंदिर समितीने तसं न करता भाविकांच्या श्रद्धेची खेळ सुरू केला आपल्याला पाहायला मिळतो। चक्क ह्या कचरा डेपोमध्ये खरं तर हे सगळे हार इथं आणून टाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे खरं तर भाविकांमधून तीव्र संताप देखील आता खरं तर व्यक्त केला जात आहे। आपल्याबरोबर वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव त्यांनी देखील याबाबत विविध वेळा आवाज खरं तर उठवला होता। मात्र आज ते स्वतः आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची मागणी? इथं अख्ख्या पंढरपूर शहरातली घाण, खरकट, मटणाचं, माशाचं, अंड्याचं, सगळ्या जे भाज्या खरकट आहेत आणि जो कचरा इथं आणून टाकला जातो आणि लाखो श्रद्धास्थान असणारं विठ्ठल त्याचं जे रोज त्याला जे भाविक भक्त प्रेमानं भावनेनं हार आणतात, विठ्ठलाला घालतात, पण मंदिर समिती त्या भाविकांच्या भावनेची विटंबना करते। ते सगळे हार इथं आणून कचरा डेपोत टाकले जातात। म्हणजे भाविकाच्या श्रद्धेशी लावलेला हा खेळ मंदिर समितीनं असा रोज घडतंय, म्हणजे रोज भाविकाची चेष्टा लावल्यासारखं त्यांनी केलंय। हेच हार येणाऱ्या प्रत्येक भाविकाला घातले तर ह्या हाराची विटंबना होणार नाही। आता तुम्ही बघा इथं सगळं खरकट पडलंय, इथं हाडं आहेत, मटणं आहेत, मासे आहेत, म्हणजे त्यात ह्या विठ्ठलाचे हार मिक्स केले जातात। माझं महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं अशी मागणी आहे की हारापासून उदबत्ती, धूप किंवा खत असे विविध उपपदार्थ या हारापासून केले पाहिजेत, नाहीतर या हारांना कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, कारण की शिर्डीसारखी। कारण ह्या हारांचं एवढं श्रद्धेनं आणणारा मुलका महाग हार भाविकाला एक स्पर्श पण केला जात नाही आणि तो हार कचरा डेपोत आणून टाकतात। त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेची विटंबना होतीये। अशी आमची मागणी आहे की प्रत्येक भाविकाला घाला, अन्यथा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये मंदिर समितीच्या विरोधामध्ये जी ही भाविकाची श्रद्धेची, वारकऱ्यांची जी विटंबना ह्या मंदिर समितीने लावलेली आहे, ह्याच्या विरोधात आम्हाला येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य या हारासाठी आंदोलन करावं लागेल। आपण बघितलं असेल की ही जी हार आणलेले आहेत हे भाविकांच्या श्रद्धेचा खरं तर खेळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिर्डीप्रमाणे खरं तर पंढरपूरमध्ये देखील हाराला बंदी घालावी किंवा हे हार भाविकांच्या गळ्यामध्ये पुन्हा मंदिर समितीच्या वतीने घालण्यात यावं, म्हणजे जेणेकरून याचा निर्मल्य म्हणून कुठेतरी वापर केला जाईल। भाविकांच्या गळ्यात जर हे हार घातले तर भाविक प्रसाद म्हणून आपल्या घरी नेतील। मात्र मंदिर समितीने ह्या तसं न करता कचरा डेपोत टाकल्यामुळं वाल्मिकी सेना देखील आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।